आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी प्रशासन सज्ज झालंय। अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विशेष धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत असून भेसळखोरांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। पंढरपूर येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे। यंदाच्या वारीत पर्यावरणपूरक उपक्रमांनाही विशेष प्राधान्य देण्यात आले। हरित वारी या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण पालखी मार्गावरील ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेमार्फत सुमारे 10,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वारी अधिक हिरवीगार करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केलंय। राज्याच्या विविध भागातून लाखो वारकरी पंढरपूरकडे येणार असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 5,000 एसटी बस वारीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात। सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात आषाढी वारी पार पाडण्यासाठी प्रशासनाची सर्वकष तयारी सुरू असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे। आता कोणी काही व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून करावी, अडचण नाही। वारीची व्यवस्था ही प्रशासकीय व्यवस्था आहे। प्रशासकीय व्यवस्था वाटून देण्याची प्रोव्हिजन अजून कायद्यात नाही। आपण ज्या ज्या व्यवस्था लागतील त्या सगळ्या व्यवस्था आपण करतोय। ग्रामपंचायतीला पैसे दिल्यानंतर त्यांना खर्च करण्याची मुभा आहे। यावर्षी ग्रामपंचायतीला वाढीव अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। तो अनुदान वारीच्या अगोदर देण्याचा निर्णय घेतला। पूर्वी वारी झाल्यानंतर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी मिळत होतं। यावर्षी वारीच्या अगोदर आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य काम करण्याचं आहे। त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नाही। परंतु ह्या व्यवस्था उभ्या करत असताना प्रशासकीय व्यवस्थेवर जबाबदारी आहे। त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आचारसंहितेमध्ये राहून या व्यवस्था आपल्याला करायला लागते। बसेसचं नियोजन परिवहन विभागाने केलेलं आहे आणि यावेळी सर्वोत्तम सुविधा देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। आषाढी वारी सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वकष नियोजन सुरू केले असून वारकऱ्यांच्या आरोग्य, प्रवास आणि पर्यावरण संवर्धनाला यंदाच्या वारीत विशेष प्राधान्य देण्यात आले। भेसळखोरांविरोधातील कारवाई, हरित वारीचा संकल्प आणि वाहतुकीच्या व्यापक सुविधांमुळे यंदाची वारी अधिक सुव्यवस्थित होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।